1 ऑगस्ट महाराष्ट्राचे देशाचे जगप्रसिद्ध महान लेखक अण्णाभाऊ साठे यांची जयंती महाराष्ट्रभर आणि देशभर साजरी होत असताना ज्या समाजामध्ये जे जन्माला आले तो समाज एकूण बहुजन समाजाने देशातील अनेक घटकापर्यंत त्यांच्या साहित्याचा अभ्यास आणि साहित्याचा प्रचार प्रसार त्यांच्या हायतीत झालेला होता। अण्णाभाऊंचं मूळ गाव वाटेगाव, सांगली जिल्ह्यातील वाटेगावची परंपरा आणि इतिहास मोठा आहे। अण्णाभाऊ, त्यांचे वडील, त्यांची आई वालूबाई, वडील भाऊ आणि त्या काळामध्ये ते लोणावळ्याला, मुंबईला, कल्याणला, बायखाला, वरळीला, चेंबूरला आणि दादरला आणि एकूण जीवनाच्या सरतेशेवटी चिरागनगर घाटकोपरला त्यांचं जीवन घडलं आणि जीवन प्रवास झाला। त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या, त्यांनी अनेक वगनाट्य लिहिली, त्यांनी अनेक पोवाडे लिहिले, त्यांनी अनेक शाहिरी लिहिल्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये गवाणकर साहेब, अमरशेख साहेब आणि अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये फार मोठं योगदान दिलं। त्यांनी कलापथकामधून प्रबोधन केलं। तमाशा, शाहिरी, पोवाडे, कादंबऱ्या, कथा इत्यादी सर्व साहित्याचा व्यासंग त्यांनी मराठी माणसाला रशियापर्यंत पोहोचवला। रशियाचा त्यांचा प्रवास जो झाला त्या काळामध्ये त्या साहित्यानं मराठीच्या सेवेबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला। अण्णाभाऊंची फकीरा कादंबरी असेल, त्यांची माझी मैना गावाकडे राहिली असेल, माझी मुंबई असेल इत्यादी कलाकृतींनी त्यांना अजरामर केलं। अनेक कथासंग्रह, अनेक कादंबऱ्या, अनेक वगनाट्य, अनेक गीतसंग्रह आणि अनेक शाहिरीचे कार्यक्रम त्यांनी राज्यभर आणि राज्याच्या बाहेर आणि देशभर राबवले। अण्णाभाऊंनी एकूण मराठी मुलखामधला गवाणकर साहेबांनी, अमरशेखांनी प्राचीन मराठीचा वारसा जपला आणि तो वैभवावर नेला आणि सुवर्णाक्षरामध्ये मराठी साहित्याला अण्णाभाऊंनी वैभव प्राप्त करून दिले। अण्णाभाऊंची त्या काळामध्ये जयवंतबाई पत्नी असेल आणि कन्या असेल त्या काळामध्ये त्यांच्यासोबत होत्या। अण्णाभाऊंनी चित्रपट निर्मितीही केली, फकीरासारखी कादंबरी निर्माण केली, वारणेचा वाघसारखी कादंबरी निर्माण केली। अण्णाभाऊंचे जीवन, दुःख, वेदना यांनी जगलेल्या माणसाचे, उपेक्षितांचे जीवन त्यांनी साहित्यामधून मांडले। एकूण त्यांच्या साहित्याचा प्रवास मानवतावादी होता। माणसाचे जगणे आणि माणसाचे महत्त्व आणि कष्टाला महत्त्व आणि जगण्याला महत्त्व आणि माणसाच्या जीवनाच्या जगण्याचा प्रवास मानवतावादाकडे असावा। शांतता, प्रेम, आदर्श, करुणा आणि एकमेकाला सहकार्य यांचा फार मोठा त्यांच्यावर प्रभाव होता। जगातल्या क्रांती असतील आणि देशातली क्रांती असेल, अण्णाभाऊंनी या देशामध्ये सर्वसामान्य माणसाची क्रांती केली। त्या काळामध्ये अनेक साहित्यिक झाले। शंकरराव खरात असतील, गदी माडगुळकर असतील, गदिमांनी गीत रामायण लिहिलं आणि माडगुळकर बंधूंनी मानदेशी कथासंग्रह लिहिल्या आणि तराळ अंतराळ या शंकरराव खरातांनी लिहिलं। फडक्याने खांडेकरांच्या कादंबऱ्यांनी, कथांनी महाराष्ट्राचा मनोरंजनाचा आणि वास्तवाचा वेध जरी घेतला असला तरी अण्णाभाऊ आणि शंकरराव खरात आणि इतर साहित्यिकांनी महाराष्ट्राचा वेध घेतला। ढाले असतील, ढसाळ असतील, नारायण सुर्वे असतील, वामनराव ओव्हाळ असतील आणि अनेक समकालीन लेखक आणि कथाकार आणि वगनाट्यकार असतील। महाराष्ट्राची लोकनाट्याची परंपरा फार मोठी आहे। सांगली आणि कोल्हापूर आणि सातारमधले अस्सल या ठिकाणची सांस्कृतिक देण म्हणजे ही संपूर्ण लोकनाट्य, लोकवगनाट्य आहेत आणि म्हणून अण्णाभाऊंनी वेगळे लोकनाट्यामध्ये, वगनाट्यामध्ये प्रयोग केले। अण्णाभाऊंनी शाहिरी लिहिली आणि अण्णाभाऊंना महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रातील सर्व समाजाचा अभिमान होता आणि मराठी मुलखाचा महान साहित्यिक ते होऊन गेले आणि त्यांनी रशियापर्यंत प्रवास केला। जेव्हा ते विमानाने रशियाला गेले तेव्हा तास्कन शहर आणि त्यामधला लेनिनग्राड आणि तिथली सर्व शेती आणि तिथलं जीवन आणि तिथला सर्व जीवनातला प्रवास, आदर्श बहुजन हिताय बहुजन सुखाय असा संघ भावनेचा तिथली क्रांती त्यांनी पाहिली। त्यांना आनंद झाला आणि वाटेगाव आणि मुंबईच्या जीवनामध्ये त्यांनी संपूर्ण आपल्या जीवनाचा शेवट केला आणि चिरागनगरची भूतं लिहिणारे अण्णाभाऊ साठे
संपूर्ण भटक्यांचं जीवन मांडणारे, उपेक्षितांचं जीवन मांडणारे, भारतातील नाहिरे वर्गाचं जीवन लेखणीमधून मांडणारे अण्णाभाऊ थोर साहित्यिक भारताचे आणि जगाचे साहित्यिक होते। त्यांनी साहित्यामधून सामान्य माणसाचा दुःख वेदनेचा त्यांनी आविष्कार केला आणि निर्मिती महान केली। कथा कादंबऱ्या वगनाट्य लिहिली आणि महाराष्ट्राचा अमोल ठेवा मराठी साहित्यामध्ये निर्माण केला। अण्णाभाऊंनी त्या काळामध्ये मुंबईला दादरला भरलेल्या संमेलनाचं उद्घाटन केलं होतं। त्या संमेलनाचे अध्यक्ष वी.सी. कांबळे होते आणि घनश्याम तळवटकर होते। त्या संमेलनाचा सार होता जीवनमुक्तीमध्ये साहित्य, श्रम आणि माणसाचं जीवनाला प्रतिष्ठा पाहिजे आणि ते म्हणजे साहित्यामधून त्यांनी साहित्याची मांडणी आणि लेखणी त्यांनी एक आदर्श या देशाला निर्माण केला की नाहिरे वर्गाला, कष्ट करणाऱ्या वर्गाला, दुःख वेदना भोगणाऱ्या माणसाला न्याय मिळावा आणि त्यांनी आपल्या साहित्यामधून या सर्व समाजाचा, या देशातील करोडो लोकांचं जीवन आपल्या साहित्यामधून मांडलेलं आहे। ते आजच्या तरुणांनी वाचावं आणि त्यामधून प्रेरणास्फूर्ती घ्यावी आणि आपलं राष्ट्र आणि जग मानवतावादीच आहे आणि म्हणून ते विकसित करावं आणि ते महान बनवावं। हीच खरी अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांनी केलेली शायरी आणि त्यांनी केलेले भारताचा सांस्कृतिक इतिहास उभा केला त्या महान साहित्य सम्राटांना माझ्या मनापासून शुभेच्छा।